नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये शेवटी या चैतन्याच्या तसेच अर्जुन आणि सायलीच्या प्रयत्नांना यश येताना तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, हे सगळेजण साक्षीच्या विरोधात पुरावे शोधत असतात आणि याचसाठी अर्जुन आणि सायली चैतन्याच्या म्हणजेच साक्षीच्या घरी सुद्धा जातात आणि त्या ठिकाणी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु सगळं काही शोधून सुद्धा या तिघांनाही कोणतेही पुरावे सापडत नाही आणि यानंतर मग काहीही करून साक्षीचा फोन अनलॉक करायला पाहिजे याचाच ते विचार करत असतात आणि अर्जुन स्टोर रूम मध्ये शोधून आलेला असतो. तिथे काही लॉकर्स लॉक असतात, त्याच्यामुळे त्याची डुप्लिकेट चावी सुद्धा ते बनवून घेताना आपल्याला दिसणार आहे आणि यानंतर मग साक्षी तिकडे येताना तुम्हाला दिसेल. परंतु वेळेतच अर्जुन आणि सायली तिथून निघून जातात. पण या चैतन्याच्या हातामध्ये नंतर साक्षी विरोधात खूप मोठा पुरावा सापडताना आपल्याला दिसणार आहे आणि हाच पुरावा तो घेऊन अर्जुनकडे येऊन त्याला सुद्धा हा पुरावा दाखवतो आणि याच्यानुसार सिद्ध होतं की साक्षीने कोर्टात जे काही पुरावे सादर केले होते ते सगळे पुरावे खोटे होते आणि चैतन्याने दाखवलेला पुरावा अर्जुनसाठी खूप असतो आणि याच पुराव्यानुसार तो साक्षीला दोषी ठरवून तिचा पर्दाफाश करून तिला जेलमध्ये पाठवताना तुम्हाला दिसणार आहे.